काय निवेदन आहे? आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की गेल्या 5 दिवसाखाली होळीच्या दिवशी एका माथेफिरू इस्मानी आमच्या महापुरुषांना जे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोचं एक बॅनर होतं ते स्वर्गीय बळीराम यादव ह्या चौकामध्ये लावण्यात आलं होतं। तर काही पक्ष म्हणजे आका बी तो आणि बोका पण तो त्याच्याच काही माथेफिरू कार्यकर्त्यांनी त्या बॅनरची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, महाराजांच्या फोटोची फाडण्याचा प्रयत्न केला। नंतर तोच खाली उतरतो, त्याच्यातलाच एक व्यक्ती जातो, व्हिडिओ करतो आणि ते डायरेक्ट विधान सभेमध्ये पाठवतो आणि तिथूनच म्हणलं जातं की बघा महापुरुषांची विटंबना जालना जिल्ह्याचे लोक करत आहे, काहीतरी काँग्रेसचे एखादा कार्यकर्ता आहे म्हणे आणि त्यांनी ते महाराजांचा पोस्टरची विटंबना करत आहे। पण अहो तुम्ही करायला पण तुम्हीच लावतात आणि विटंबना तुम्हीच करायला लावायलात, बॅनर तुम्ही लावायलात। महापुरुषांची विटंबना खरं तर तुमच्या पक्षांनी वारंवार केलेली आहे आणि हे आम्हाला काही सहन होणार नाही, कारण की आम्ही महापुरुषांचे बांधील आहेत, आम्ही महापुरुषांचा आदर करतो। आमच्या महापुरुषांचे जर तुम्ही असं मध्यस्थी तुमच्या राजकारणामध्ये जर महापुरुष येत असतील, तुम्हाला जर राजकारण करायचं असेल आणि महापुरुषांना तुम्ही मदत आणत असाल तर हे कुठेही खपल्या जाणार नाही। स्वर्गीय बळीराम यादव यांचे पुत्र आहेत विनोद भैया यादव, गेल्या 2014 मध्ये त्यांनी महाराजांचा ध्वज उभारण्यासाठी त्यांनी जेल भोगलेली आणि त्यांच्यासारखे साधे सिंपल लोक जर महाराजांच्या पोस्टरची विटंबना करायचा तुम्ही आरोप करत असाल तर हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे। साहेब तुम्ही हे लक्षात ठेवा, आपल्या महापुरुषांना मदत धरून तुम्ही कोणाशी काय बदला काढायचा असेल तर ते खुलेआम काढा, पण महापुरुषांना मदत आणू नका, एवढं माझं तुम्हाला आव्हान आहे। आणि जो त्या कार्यकर्त्याशी आमचं काही घेणं देणं नाही आहे, काँग्रेस पक्षाचं कुठेही तो कार्यकर्ता नाही आहे, त्या कार्यकर्त्याला खरं म्हणलं तर चांगली सजा लागली पाहिजे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना पण मागणी केलेली आहे, जो कोणी असेल तो दंडाच्या पात्र आहे आणि त्याला जेल करा नाही तर मोका लावा, याच्याशी आम्हाला काय घेणं देणे, तो आमच्या पक्षाचा कुठलाही एक व्यक्ती नाही आहे। आणि फक्त ज्यांना आमच्या पक्षाचं नाव खराब करायचं असेल त्यांना बी माझं सांगणं आहे की इथून पुढे हे खपले जाणार नाही, कारण की आका तुम्हीच आहे बोका तुम्हीच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। मी नंदा पवार, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष। जे झालेला प्रकरण, धुरड्याच्या दिवशी झालेलं प्रकरण, मान्य आमचे आदरणीय श्री संभाजीराजे श्री छत्रपती शिवाजीराजे यांच्या पोस्टरचा विडंबना झाली। त्या विडंबनामध्ये जे माथेफिरू लोकांनी हे जे कृत्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि सर्व पक्षीय तर्फे आवाहन करतो की त्यांना उच्च शिक्षा व्हावी, कठोर कारवाई व्हावी, शासनाने त्याच्यावर कारवाई करावी हीच विनंती करतो। आणि हे जे लक्षवेधी हे जे चाललेलं आहे याला राजकीय भांडवल न करता इथंच थांबावा, या मानसिकतेमुळे महाराष्ट्राचा सामाजिक सखोलचं जे निर्माण झालेलं आहे ते विद्रूप होण्याच्या तयारीत आहे, याला इथंच थांबावा याची विनंती करतो आणि त्या माथेफिरूला शिक्षण आणि शासन यांनी सक्तीने करावी हीच विनंती। माझं नाव विजय श्यामलाल चौधरी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष। याने चालू